एखादी व्यक्ती जाते त्यावेळेला आपल्याला त्यानं केलेल्या उपकाराचं स्मरण व्हायला लागतं की बाबा ज्यावेळेला आम्हाला गरज होती मदतीची त्यावेळेला तो कसा धावून आला, त्यानं कशी आमची मदत केली. कधी कधी संसारामध्ये होते पहा, परिवारातली माणसं परिवारात असतात तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही. पण परिवारातला एखादा व्यक्ती ज्यावेळेला आपल्यातून निघून जातो, त्याचं देहांत होतं, त्यावेळेला आपल्याला त्याच्या उपकाराचं स्मरण व्हायला लागतं. त्यानं किती आमच्यासाठी उपकार केले होते, आमच्यावर किती उपकार केले, आम्हाला किती त्यानं मदत केली, होतं की नाही. आहे तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही, गेल्यानंतर कळते. पण गेल्यानंतर कितीही किंमत कळली तरी त्याचा उपयोग नसतो. आहे तोपर्यंत माणसाची किंमत करावी महाराज. गेल्यानंतर तर कुणीही माणसाचे गुण गात, पण आहोत तोपर्यंत कधी माणूस माणसाचं गुण गात नाही. हल्ली परिस्थिती अशी आहे, चार चौघ जर बसलेले असतील एखाद्या व्यक्तीची जर स्तुती करत असतील तर दुसऱ्याच्या मनामध्ये अरे माझ्यापेक्षा श्रेष्ठ तू कसा असेल, माझ्यापेक्षा श्रेष्ठ स्तुती त्याची का होती. बरोबर की नाही. म्हणजे दुसऱ्याची केलेली स्तुती देखील आपल्याला प्रिय वाटत नाही, दुसऱ्याची केलेली प्रशंसा आपल्याला प्रिय वाटत नाही. आपल्याला वाटतं फक्त आमची प्रशंसा व्हावी, आमची स्तुती व्हावी, समाजाने आम्हाला मानावं, दुसरं कुणालाही मानू. त्यासाठी कर्म चांगलं असावं लागतं. आज केशव गेले, पण केशव बसलेले असताना देखील कुणीही मदतीसाठी समोर आलं नाही. त्यावेळेला आमचे केशव समोर गेले. अहो, ज्या समाजामध्ये आम्ही राहतोय ना, या समाजामध्ये स्वतःच्या विवाहाची पत्नी असू द्या, जिच्या सोबत विवाह केला, या समाजासमोर 7 जन्म एकत्र राहण्याचे वचन घेतले. विवाहाची पत्नी आहे, पण धर्मशास्त्र असं सांगते, नीतिमत्ता असं सांगते, आचारसंहिता असं सांगते, तुमची विवाहाची पत्नी जरी असली पण तुम्ही जर 4 चौघामध्ये बसलेले असाल तर त्या पत्नीला स्पर्श करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. समाजामध्ये पत्नीला स्पर्श करता येत नाही, धर्मशास्त्र सांगते. विवाहाची पत्नी असली तरीही 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन घेतलेलं असलं तरीही तिला स्पर्श करता येत. स्वतःच्या पत्नीला ज्या ठिकाणी स्पर्श करता येत नाही. द्रौपदी दुःशासनाची वहिनी होती. कोण होती? वहिनी होती. प्रत्येक वेळेला वहिनी वहिनी म्हणणारा धीर ज्यावेळेला द्रौपदी म्हणून आवाज द्यायला लागला त्यावेळेला ही द्रौपदी विचार करते की आतापर्यंत वहिनी म्हणणारा डायरेक्ट द्रौपदी कसा म्हणायला लागला. ज्यावेळेला ओढत आणल्यानंतर सभेमध्ये त्या ठिकाणी सगळे जण बसलेले आहेत. धुरंधर योद्धे, कर्ण आहे, पितामह भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, 5 पांडव बसलेले आहेत, सर्वजण त्या ठिकाणी आहेत. धृतराष्ट्र आहे जो द्रौपदीचा सासरा आहे. सगळे बसलेले आहेत. ओढत आणलंय. द्रौपदी प्रत्येकाला विनंती करते, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. ज्यावेळेला कुणीच रक्षण करीत नाही त्यावेळेला द्रौपदी स्वतःचं रक्षण स्वतः करायला लागते, स्वतःचा पदर सावरण्याचा प्रयत्न करते. पण ज्यावेळेला द्रौपदीला कळतं की मी माझं रक्षण करू शकत नाही, आपले दोनही हात भगवंताकडे वरती करते, केशवाला आवाज देते, हे कृष्ण द्वारिकावासी वासी वासी महाभुज कोटे गुटिलासी द्वारिके चराया, कोटे गुटिलासी द्वारिके चराया. परमात्म्याला तुम्ही मनाने आवाज द्या महाराज, अंतःकरणापासून आवाज द्या. का? तुम्ही कितीही पापी असू द्या, कितीही तुम्ही जीवनामध्ये पाप केलेलं असू द्या, पण ज्या वेळेला तुम्ही अंतःकरणापासून मनोभावे त्या परमात्म्याला आवाज देता ना त्यावेळेला तो परमात्मा तुम्ही केलेलं पाप पाहत नाही. तुम्ही इथून पाठीमागं काय कर्म केले ते कर्मही पाहत नाही. परमात्मा पाहतो तो फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव. म्हणून भाव बळकट असला पाहिजे. आज पांडवांना अहो देवावर विश्वास नाही तुमचा,
तुम्ही असं प्राणत्याग करण्याचं बोलू नका. प्राणत्याग करणं, आत्महत्या करणं हे महापाप आहे. आजकाल लोक आत्महत्या करतात, बरोबर की नाही? थोडं दुःख झालं की आत्महत्या करतात. त्यानं कधीतरी श्रीकृष्ण परमात्म्याचं जीवन आपल्या नजरेसमोर आणावं. परमात्म्याला किती संकट होते जीवनामध्ये. जन्माला आलाय तेव्हापासून महाराज मारण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक राक्षसाने यावन मारण्याचा प्रयत्न करावा. किती दुःख आहे. त्या परमात्म्याच्या जीवनाचा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये काहीच दुःख नाही. आमच्या संतांनी देखील किती त्रास सहन केलाय. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. किती त्रास दिलाय समाजानं माऊलींना. ताटात वाढलेलं अन्न देखील खाऊ दिलं नाही. झोळीमध्ये वाढलेलं अन्न. पण संतांनी कधी आत्महत्या करण्याचा विचार केला नाही. भर दुपारी प्रत्येक दारासमोर जाऊन भिक्षेची याचना करावी. मधुकरी मधुकरी म्हणून प्रत्येक दारासमोर जावं. पण माऊलीने जावं आणि गेल्यानंतर आत असणाऱ्या माणसाने दार लावून घ्यावी. माऊलीने प्रत्येक दारासमोर जावं, मधुकरी मागावी. पण मधुकरी द्यायला कुणी तयार नाही. कशी बशी माऊलीने मधुकरी जमवावी. एक वेळचा प्रसंग माऊलीने भर दुपारी मधुकरी जमवली आणि जायला लागले सिद्धबेटाच्या दिशेनं. ज्यावेळेला माऊली जायला लागले महाराज घोड्यावर एक कुणीतरी माणूस आलाय. घोड्याचे पाऊल वाजत आहेत. आलेला आहे. माऊलींसमोर उभा राहिला आहे. घोड्यावर खाली उतरलाय. विचारलं काय रे ज्ञान्या, काय आहे आळंदीमध्ये, कशासाठी आलास? सांगावं काही नाही काका, फक्त मधुकरी मागण्यासाठी आलो होतो. मला सांगा महाराज, श्रीमंत व्यक्ती असतात त्यालाच खायला लागतं आणि गरीबाला लागत नाही असं आहे का? अहो गरीब व्यक्ती असला तरी त्याची भूक आहे. श्रीमंत असला तरी त्याची काय आहे? भूक आहे. पोटासाठीच तर लागतं. गरीबालाही चप्पल पायामध्ये घालू वाटते, श्रीमंतालाही घालू वाटते. फरक एवढाच आहे, श्रीमंताच्या चपलीमध्ये बदल असेल पण पायामध्ये तर बदल नाही. श्रीमंताची चप्पल महागाची असेल, 1000ची असेल, 2000ची असेल. गरीबाची चप्पल 50 रुपयाची असेल पण घालायची कुठं? पायामध्ये तर घालायची. श्रीमंतालाही अंगावर घालण्यासाठी कपडे लागतात, गरीबालाही अंगावर घालण्यासाठी कपडेच लागतात. फरक एवढा आहे, श्रीमंताचे कपडे महाग असते, भरपूर पैशाचे असते. गरीबाचे कपडे कमी पैशाचे असते पण घालायचे कुठं? शरीरास तर झाकवायचं आहे, बाकी काय करायचं आहे? माणसं गर्व करतात महाराज श्रीमंतीमध्ये, गरिबीमध्ये. पण श्रीमंतालाही तेच लागतं, गरीबालाही तेच लागतं. कृतीमध्ये फरक नाही, फक्त वस्तूमध्ये फरक आहे, त्याच्या किमतीमध्ये फरक आहे. माऊलींना आता मला